आपल्या ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही 4 उमेदवार इथे उतरवलेले आहेत. त्यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन. प्रभाग क्रमांक मधून प्रकाश पाटील आहेत. जीवदानी मंदिर तुम्हाला माहिती आहे सापेगावचं. आम्ही उमेदवार देताना बॅलन्स होईल आणि लोकांना प्रत्येक विभागातून आपल्या जवळच नगरसेवक मिळेल या वेगवेगळ्या विभागातून असे उमेदवार दिलेले आहेत. जीवदानीतून साबे प्रकाश पाटील आहेत. त्याचबरोबर दिवा पश्चिम येथून नीता देवेंद्र भगत या प्रभाग क्रमांक 27 ब मधून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 27 क मधून नीता तेजसपूरजी त्या साबे रोड येथे राहतात. म्हणजे तिथल्या परिसरातील त्यांना व्यवस्थित माहिती आहे. आणि आमचे शहर सचिव जे प्रशांत लावडे आहेत हे प्रभाग क्रमांक 27 ड मधून उभे आहेत आणि हे समर्थनगर सिद्धिविनायकनगर या परिसरात राहतात. निवडून येणारे जे आमचे नगरसेवक असतील हे नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळच नगरसेवक मिळणार या हिशोबाने आम्ही उमेदवार. दिवेकरांना काय आवाहन कराल? दिवेकरांना आम्ही इतकंच आवाहन करेन की आज 2026 उजाडलं तरी पण ठाणे महानगरपालिके जे स्मार्ट सिटी आणि बोललं जातं, पण आजची ही निवडणूक पाणी देणार याच गोष्टीवर लढवली जाते याची खंत वाटते. मुख्यमंत्र्यांपासून जेवढी पदं असतात, महाराष्ट्राचे जे पहिलं मुख्यमंत्री पद आहे तिथून जेवढी पदं असतात सगळी सत्ताधाऱ्यांनी भोगली, पण दिवेकरांना पाणी देऊ शकत नाही आणि सांगतात की पाण्यावरनं मनसे राजकारण करते, मनसे पाणी बंद करायला बघते. तर ते आजच प्रशांत गावडे यांनी त्याचाही खुलासा केला. मला असं वाटतं की लोक सुज्ञ आहेत आणि ज्याप्रमाणे आजपर्यंत लोक दबावाला बळी पडून मतदान करत होते, मला असं वाटतं त्या लोकांनी आज स्वतःच्या बुद्धीचा वापर करून मतदान केलं तर दिव्यामध्ये नगरसेवकांचे चेहरे बदलले की दिवाळी बंदायला सुरुवात नक्कीच होईल. आपली निशाणी